रात्रभर भाषण करू द्या. बाबासाहेबांच्या आवाजाने बाबासाहेब सांगतात तुम्ही रात्रभर निघून जाणार का? ऐकलं आता बोलायला काय हरकत नाही. माऊसाहेब केलं ना विषयाकडे 10 मिनिटं लक्षात घ्या. आज नाम विस्तार दिन फरक लक्षात घ्या. मला आपल्या सर्वांना विचारायचं, एक संकेत असतात, एक प्रोटोकॉल असतो, एक नियम असतो. कसा? जर आपल्या देशामध्ये संगीत विद्यापीठ जर काढायचं असेल तर प्रोटोकॉल नुसार संगीतामध्ये जास्त योगदान आहे त्याचं नाव दिलं जातं. इथं नाव लता मंगेशकरचं. संकेत असतात, प्रोटोकॉल असतं. अरे क्रिकेट असोसिएशन काढायचं असेल तर त्याला नाव द्यायचं असेल तर क्रिकेटमध्ये जास्त योगदान आहे त्याचं नाव पुढे येतं सचिनचं. मला तुम्ही सांगा, ज्या बाबासाहेबांनी BA, MA, MSc, PhD, DSc, LLD, D.Litt. मला सांगा, मग शिक्षणाच्या बाबतीत विद्यापीठाला नाव जर द्यायचं असेल तर कुणाचं नाव आलं पाहिजे? कुणाचं नाव? आंबेडकर. बाबासाहेबांना तुम्हाला माहित असेल नसेल थोडं लक्ष द्या. बाबासाहेबांची DSc डिग्री अजूनही भारतामध्ये कोणता माईचा लाल आज डेटला प्राप्त करू शकला नाही. अर्थशास्त्रामध्ये आज डेटला बाबासाहेबांची डिग्री. ह्या बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्या म्हटल्यानंतर थोडं कदम साहेब थोडं थांबा. काय 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 आपलीच माणसं होतं. त्याला हाकला ते बाहेरच्या गोष्टीला असलं आरेषेत असेल एकच वळवळ करायला ते होय म्हणून आवाज दिला त्याने. 5 मिनिटात गायक येणार आहेत, 15 मिनिटात गायक पोहोचतील. चला एक 5 मिनिटात. आणि म्हणून एक बघा, लक्ष देऊ नका. एकच व्यक्ती आहे, 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या फक्त. एवढा महत्वाचा पॉइंट मी तुमच्यासाठी सांगायलो. आणि मग हो 5 मिनिट. आणि मग जगाच्या पाठीवर विद्वान असलेला, जगाच्या पाठीवर जे टॉप 10 मधला कोलंबिया विद्यापीठ आहे, त्या कोलंबिया विद्यापीठाने 250 वर्षात जगात सर्वात मोठा विद्वान कोण याचं सर्वेक्षण केलं. या विद्यापीठात पहिलं नाव आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या सर्वांना सांगायचं, जगातले टॉप 10 विद्यापीठ आहे. दुसरं नाव आहे ऑक्सफोर्ड विद्यापीठाने जगात 10,000 वर्षात सर्वात विद्वान कोण त्यामध्ये आलं